हाय गाईज, मी आकांक्षा. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी ना तुम्हाला अशा एका वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे. बऱ्यापैकी जणींना माहिती पण असेल. तर ही आहे सीतेची वेणी किंवा सप्तपर्णी किंवा सप्तवीण. तर किती छान आहे नाही ही. याचा कलर तर इतका सुंदर आहे, मला तर खूप आवडली ही वनस्पती. आणि मेन म्हणजे याचा उपयोगसुद्धा होतोय. हवेतलं बाष्पीभवन हे शोषून घेते. ऑर्चिड प्रकारचं रोप आहे हे. किती छान फुलं आली आहे त्याला. माझ्या बहिणीच्या घरी आहे हे रोपटं. रोपटं नाही म्हणता येणार, झाड म्हणूया. तर खूप आवडलं मला, लगेच मी व्हिडिओ काढून घेतला. तर मला खूप आवडली ही वनस्पती. तर चला मैत्रिणींनो, आज एक रेसिपी शेअर करते, कोथिंबिरीची वडी. आता बाजारात खूप सारी कोथिंबीर यायला लागली आहे, स्वस्त पण झाली आहे. तर म्हटलं चला वड्याची रेसिपी शेअर करूया, कोथिंबीर वड्यांची. तर त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून ठेवली होती, पाणी निथळायला ठेवलं होतं चाळणीमध्ये. त्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकलं थोडंसं आणि 4 वाट्या बेसन पीठ टाकलं आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, घरचंच लाल तिखट टाकलंय मी ते. नंतर जिरं, ओवा, तीळ टाकले, ते जरा जास्त प्रमाणात टाकलेत. नंतर ओवा टाकला, जिरं टाकलं, जिरं ओवा हे पण मी जास्त प्रमाणात टाकलं. थोडंसं बाजरीचं पीठ पण टाकायचं, तांदळाचं असेल तर तांदळाचं पण टाकायचं. पौष्टिक पण वडी तयार होते नाही का. नंतर मी हे सगळं पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ते कोणी कोणी त्याच्यामध्ये ना तेल पण टाकतं, तेलाचं मोहन पण टाकतात. नंतर वड्यांचे मी पीठ म्हणून असे रोल करून घेतले. हे रोल मी वाफायला ठेवले. 2 स्टेपमध्ये, 2 याच्यामध्ये मी हे रोल वाफवून घेतले होते, कारण की वड्या जास्त प्रमाणात झालतात आणि आवडतात आमच्याकडे वड्या आणि रेडी असल्या की तळायला बरं पडतं. नंतर वड्यांचे मी काप करून घेतले. फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तरी या वड्या वाफवून ठेवल्या तरी बरेच दिवस राहतात आणि जसे लागेल तशा तळायच्या. नंतर आता वड्या मी अशा चिरून घेतल्यात. पातळ काप करायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात. नंतर इकडे तेल तापायला ठेवलं होतं अगोदरच. नंतर वड्या तळून घेतल्या. मला तर खूप आवडतात या वड्या. कोथिंबीरीची वडी असो, आळूची वडी असो, मला खूप आवडते. नंतर सगळ्या वड्या मी अशा छान तळून घेतल्या. मस्त कुरकुरीत होईपर्यंत, लाल होईपर्यंत तळायच्या या वड्या. आणि तीळ टाकले तर अजूनच सुंदर लागते. मस्त झाल्या होत्या वड्या. चिमणी आली होती बघा माझ्याकडे दाणे खायला, पण व्हिडिओ काढायला लागलेलं तर लगेच उडून गेली. नंतर आता अशी एक रेसिपी शेअर करते. एखाद्या दिवशी उठायला उशीर झाला तर मग काय बनवायचं बाबा टिफिनना मुलांच्या. तर तेल तापवायला ठेवले. नंतर मी काय केलं, तेलामध्ये मोहरी, जिरं आणि हिरव्या मिरच्या लांब कापून घेतल्या होत्या आणि हळद टाकली, थोडीशी कढीपत्ता टाकलाय आणि असा बटाटा कापून घेतलाय. फ्रेंच फ्राईजला जसा बटाटा कापतो ना आपण, त्या टाईपमध्ये मी बटाटा कापून घेतला होता आणि फक्त बटाटा त्यामध्ये टाकून द्यायचा, थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. इतकी छान भाजी तयार होते. माझ्या मुलींना तर ही भाजी खूप आवडते आणि मस्त छान असं थोडंसं बटाटाना लालसर होऊन द्यायचा, मग अजून छान लागते, टेस्टी लागते ही भाजी. कुणी कुणी मुलं तिखट खात नाही, तर त्यांच्यासाठी एकदम योग्य पर्याय आहे. खूप छान होते ही भाजी आणि झटकीपट होते. बटाटा तर सगळ्या घरामध्ये अवेलेबल असतोच. तर मग पटकन ही रेसिपी तयार होते. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण की मी याच्यानंतर कलश स्थापनेचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. आपल्या देवघरात ते मी सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी एक कलश घेतलाय, तो स्वच्छ पाण्याने भरून घेतलाय. स्वच्छ घासलाय अगोदर, नंतर पाण्याने स्वच्छ भरून घेतलाय. आता त्यावरती मी स्वस्तिक काढून घेते. आता त्यामध्ये हळदी कुंकू घालून घ्यायचे. नंतर सुपारी, नाणं आणि एक फूल टाकायचे, कोणतं पण जे असेल ते. आणि विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्ही टाकू शकता. आता ही पानं मी अशा प्रकारे मांडली आहेत आणि आता मी हा नारळ त्याच्यावरती मांडणार आहे. त्यानंतर अशी एक प्लेट घेतली मी, त्यामध्ये तांदूळ ठेवलेत आणि तो जिथे आपल्याला कलश स्थापन करायचा आहे तिथे ती प्लेट ठेवायची आणि त्यानंतर आपला कलश त्यावरती मांडायचा आहे. श्री स्वामी समर्थ.